नाशिकमधील TCS या कंपनीमध्ये कॉर्पोरेट जिहाद झाल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर नाशिक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. पण हे सगळं सुरू असतानाच मुंबईमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत आणि मुंबई पोलिसांनी या प्रकरणामध्ये एक पहिला गुन्हा दाखल केलाय. आगरीपाड्यामध्ये कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये एका मुलीने याबद्दलची तक्रार आगरीपाडा पोलीस ठाण्यामध्ये दिलेली आहे आणि त्यानंतर FIR सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणामध्ये नेमकं काय घडलंय, पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये काय सांगितलंय, FIR मध्ये नेमकं काय आलंय, आरोपीचं नाव काय आहे, त्याने मुलीसोबत नेमकं काय केलंय आणि एकूणच नाशिक नंतर आता पुन्हा एकदा चर्चेत आलेलं हे मुंबईतलं आगरीपाडा प्रकरण नेमकं काय आहे तेच तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर सगळ्यात पहिला मुद्दा, या प्रकरणातली FIR माझ्या हातामध्ये आहे आणि साधारण असा संकेत असतो की पीडितेची कुठली ओळख, तिचं स्थान, लोकेशन किंवा असं काय जाहीर करण्यात येऊ नये म्हणून यातले सगळे संदर्भ मी तुम्हाला सांगणार नाही, परंतु घटना नेमकी का आणि कशामुळे घडली आहे याच्याबद्दलचा खुलासा मी तुम्हाला तुमच्यासमोर करणार आहे. याच्यामध्ये पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 नुसार कलम 75, कलम 78(2), कलम 79 आणि IT ऍक्ट माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2067 अ नुसार आरोपीवरती 4 कलमांखाली गुन्हा दाखल केलेला आहे. आता हे प्रकरण काय, मी तुम्हाला FIR मधली कलम सांगितली. या प्रकरणामध्ये पीडिता म्हणते, दिनांक 21/4/2026 रोजी सकाळी 11:15 वाजेच्या सुमारास मी माझ्या घरी असताना माझे वर नमूद मोबाईल क्रमांकाच्या व्हॉट्सअपवरती अनोळखी मोबाईलवरून एक मेसेज आला होता. त्यानंतर त्याच नंबरवरून व्हॉट्सअप व्हॉइस मिस कॉल आला. त्यानंतर मी त्याला कोण आहेत म्हणून असा मेसेज केला. त्यावेळी त्याने अशरफ तुझ्या कंपनीतला असा मेसेज पाठवला. आता या प्रकरणातल्या आरोपीचं नाव हे अशरफ आहे. ज्या पद्धतीने नाशिक TCS प्रकरणामध्ये कॉर्पोरेट जिहाद झाल्याचे आरोप झाले किंवा मुस्लिम आरोपींनी ऑफिसमध्ये हिंदू तरुणांना फूस लावून त्यांचा अत्याचार केला, अशा प्रकरणाच्या केसेस आल्या, पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. त्यानंतरच मुंबईमध्ये सुद्धा आरोपीचं नाव अशरफ असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पुढे पीडिता म्हणते, त्यावेळी मला आठवलं आमच्यासोबत काम करणारा मुलगा नामे अशरफ, त्याचं वय 25 आहे, त्याचा पत्ता सुद्धा दिलेला आहे. आरोपीने यानंतर मला खूप क्यूट दिसते अशा प्रकारचा मेसेज करायला सुरुवात केली आहे. त्याने मला आमच्या कंपनीच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून माझा मोबाईल नंबर मिळाला असल्याचं सांगितलं. त्याच वेळी साधारण 11:20 वाजता त्याने मला व्हॉट्सअपवरती व्हॉइस कॉल करून तो कॉलवर खूप वेळा वेगळ्या पद्धतीचे शब्द वापरून बोलत होता. त्यामुळे मी माझ्यासोबत असलेला आमच्या शेजारचा मुलगा ... याचा मोबाईल घेतला आणि रेकॉर्डिंग ऑन केलं. त्यावेळी अशरफ हा मला त्याच्या मोबाईलसोबत त्याच्या मोबाईलवरती लव्ह फ्रेंडशिप करायला सांगत होता. त्याने माझ्यासोबत लॉजवर जाऊन शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली असता मी त्याला नकार दिला. त्याने मला लैंगिक संबंधाबद्दल सुद्धा सांगितलं, तसेच बऱ्याच अश्लील गोष्टी बोलला. मी त्याचे सर्व बोलणे रेकॉर्ड करून ठेवलेले आहे. त्यावेळी तो माझ्यासोबत जवळपास 1 तास बोलला होता. हे सर्व बोलणे ऐकून मी घाबरले व तात्काळ माझ्या वडिलांना याबद्दलची सगळी घटना सांगितली. आता दिनांक 22/4/26 रोजी त्याने मला सकाळपासून बरेच कॉल आणि मेसेज केले. सदर मेसेज मध्ये देखील त्याने मला काही मुलींचे फोटो पाठवले, तसेच त्यांच्यासोबत त्याने लैंगिक संबंध स्थापित केल्याचे सांगितलं. आता इथपर्यंत जर तुम्ही तक्रार बघितली तर यातून एक स्पष्ट, म्हणजे FIR मधून किंवा तक्रारीतून असं स्पष्ट होतं की पीडिता ती त्या आरोपीसोबत एकाच कंपनीमध्ये काम करत होती आणि पीडितेचं असं म्हणणं आहे की त्या मुलाने जबरदस्तीने तिला मेसेज केले, व्हॉइस कॉल केले आणि एक प्रकारे लैंगिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, असं पीडितेचं म्हणणं आहे. आता याच्यामध्ये पीडिता पुढे काय म्हणते, त्या सर्व चॅटिंगचे स्क्रीनशॉट मी घेतलेले आहे. त्यावेळी त्याने मला 4-5 अश्लील व्हिडिओ पाठवण्यास सुरुवात केली. ते सर्व पाहून श्रीमनास लज्जा उत्पन्न होईल किंवा झाली होती. त्या सर्व गोष्टीस मी नकार देत होते. म्हणजे ज्या पद्धतीने माझ्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारचं वर्तन आरोपी करत होता, त्याला मी सतत नकार देत होते कंपनीचा सहकारी म्हणून. आता पुढचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये पीडिता काय म्हणते, आरोपीने मला मेसेज केला व मी त्याला हिंदू असल्याचं सांगितलं असता त्याने त्यावर बोलताना म्हणाला, आजकाल हिंदू लडकी को मुस्लिम पसंद है असा मेसेज त्याने मला पाठवला व म्हणजे त्याच्या मैत्रिणींना सुद्धा त्याने मेसेज केल्याचं पीडितेने म्हटलेलं आहे. दिनांक 23/4/2026 पर्यंत आरोपी अशरफ याने अश्लील मेसेज करणे बंद केले नाही, म्हणून मी आणि माझ्या वडिलांसोबत
नमूद इसम अशरफ याच्या विरोधात आगरीपाडा पोलीस ठाण्यास तक्रार देण्यात आलेली आहे. आता पीडितेची तक्रार काय आहे? कंपनीच्या व्हॉट्सअप ग्रुपवरून नंबर प्राप्त करून मला व्हॉट्सअपवरती अश्लील मेसेज करणे, व्हॉइस कॉल करून मला नको असलेली व उघड लैंगिक गोष्टींची मागणी करणे, लैंगिक शेरे मारणे, तसेच माझ्यासोबत लैंगिक संबंधांची मागणी करून व्हॉट्सअपद्वारे पॉर्न व्हिडिओ पाठवून त्याचे फोटो पाठवून श्रीमनास लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य करणं आणि ह्याबद्दलची माझी कायदेशीर तक्रार त्या आरोपी अशरफच्या विरोधात आहे. आता ह्यातल्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर अत्यंत थरारक गोष्टी आहे. ऑफिसमधल्या फिमेल सहकार्याला अशा पद्धतीने फोन करणं, तिला मेसेज करणं, व्हॉइस कॉल करणं किंवा आक्षेपार्ह कॉन्टेंट पाठवणं हे कायदेशीररित्या गुन्हा आहे. आणि या प्रकरणामध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सगळ्या या प्रकरणाचा तपास सुरू केलेला आहे. आता प्रथमदर्शनी या प्रकरणामध्ये आरोपीचा शोध घेतला जातोय, तपास सुद्धा करण्यात येतोय की आता याच्यामध्ये जी कंपनी आहे ती कंपनी कुठली आहे, कशा पद्धतीने कंपनीमध्ये एक प्रकारे तक्रारीचे काही प्रयोजन आहे का ते सुद्धा तपासलं जाणार आहे. पण प्रथम दृष्ट्या मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केला की आगरीपाड्या प्रकरणामध्ये पीडितेने नेमकं एफआयआर मध्ये किंवा तिच्या तक्रारीमध्ये काय म्हटलंय, पोलिसांनी एफआयआर मध्ये काय घेतलेलं आहे आणि हा तपास आता पुढे कशा पद्धतीने पुढे जाईल हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. आगरीपाडा प्रकरणात आता आरोपीला अटक केली जाणार आहे आणि याचा तपास सुद्धा मुंबई पोलीस आता पुढे करताना पाहायला मिळतील. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? या नव्या आगरीपाड्याच्या प्रकरणाबद्दल तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.